हे सगळं टर्टल नेस्टिंग आहेत इथे बघायला मिळतात. सो इकडे आपण आतमध्ये राहतोय. हे पपयाज म्हणून आहे आणि हे शॅक्स आहे त्यांचे आणि हा नाईट व्ह्यू आहे ते मस्त. कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आणि जात आहोत एका नवीन जर्नीला. सीन असा आहे, आम्हाला तिकीट्स नाही मिळाल्या ट्रेनच्या आणि जनरलची तिकीट काढली आहे. भली मोठी लाईन आहे आणि लोकांनी लाईन लावली आहे दुपारपासून आणि आम्ही 7 वाजल्यापासून लाईन लावली आहे. रात्री 10 वाजता ट्रेन आहे आपली. तिथपर्यंत एवढी मोठी लाईन आणि आम्ही इकडे आहोत आणि मागे पण आपल्या लाईन आहे. रात्रभर जी आपण खतरनाक जर्नी केली आहे ती जर्नी आपण मडगावला येण्यासाठी गेली, म्हणजेच गोव्याला पोचायला. कारण की 3 दिवसाची लागून सुट्टी आली आहे, त्यामुळे आम्ही प्लॅन केला सगळ्यांनी मिळून की गोव्याला येऊया 3 दिवस. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 8. मी पोचलो आहे मडगाव स्टेशनला. खतरनाक प्रवास झाला आहे ट्रेनचा. कोकणात यायचं म्हणजे अशा वेळी जनरलने ते पण खूप मोठी रिस्क घेतली. आम्ही रात्रभर उभे, झोप नाही झाली आहे. मडगाव स्टेशनच्या बाहेरच आम्ही ॲक्टिवा रेंटवर घेत आहोत आणि आपण जात आहोत साऊथ गोव्याला. त्यामुळे स्टेशनजवळच बाईक घ्यायचा फायदा हा आहे की रिटर्न पण इथेच आणून द्यायची. त्यामुळे तुमचा जो इकडचा तिकडचा ट्रान्सपोर्ट आहे तो वाचतो. आणि इकडून एक 30-40 किलोमीटर आहे पाथनेम बीच, जिथे आपण 2 वेळा जाऊन आलो आणि आता आपले 3ऱ्यांदा आपण तिथे जातो, राईट. पण आता आपण जात आहोत. आता आपल्याबरोबर आहे रोहन, परत समीर आहे आणि अंकित आहे आणि स्वप्न. सो पहिल्यांदा फायनल प्लॅन झालेला आमचा. अचानक प्लॅन केला आणि झाला आहे तो. निकेश बाईक रेंटल म्हणून आहे, तर तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तरी मिळेल गुगलवर. तर त्यांच्याकडून आम्ही ॲक्टिवा घेतल्यात. तर ही एक ॲक्टिवा मी घेतली आहे. तर ही एक अजून एक गाडी आपल्याला लिहिली नाही, ही मागची एक आहे होंडा एव्हिएटर. आपल्याला पर डे 500 रुपये पडलं आहे, बिकॉज सीझनमध्ये आहे. 3 दिवस लागोपाठ सुट्टे आहेत. लास्ट टाईम आम्ही आलेलो जेव्हा साऊथ गोव्याला तेव्हा 350-400 रुपये होतं आणि आज 500 रुपये आहे. सो ठीक आहे. बाईकवरून आलो. एक 40 किलोमीटर होतं. अवताराकडे लक्ष देऊ नका, बाईकमुळे केसांची वाट लागली पूर्ण. 10:15पर्यंत पोचलो आम्ही इकडे आणि इथे थोडं रूम सर्च केलं स्टे कुठे करायचा. तर इकडे आम्हाला एक स्टे भेटला, पपयाज स्टे म्हणून आहे. 5 जणांसाठी आम्ही एकच रूम बुक केली आहे 2 नाईटसाठी इथे. आपण आता आहोत पाथनेमला. पाथनेम बीचच्या समोरच आहे. इथे आता आम्ही कॅरम खेळतोय. हे मागचा व्ह्यू बघा, बीच, डायरेक्ट बीच ॲक्सेस. आणि हा आपला मागचा स्टे आहे. इथे आतमध्ये आपली रूम आहे. ती रूम कशी आहे मी तुम्हाला दाखवतो. तर हा आपला रूम आहे, इथे राहायचा. या इकडे बाकीच्या रूम आहेत. तर आपण रूम बघूया, आपला रूम कसा आहे ते. सगळं सामान ठेवल्यामुळे जरा जास्त हे झालं आहे. आम्ही 5 जणांसाठी एकच रूम घेतला, पण हा एक रूम भेटला आहे आम्हाला जिथे बेड आहे प्रॉपर. त्याच्याच बाजूला इकडे वॉशरूम आहे, आतमध्ये शॉवर वगैरे आहे आणि टॉयलेटरीज वगैरे सगळं देतात ते लोक. आणि अजून एक रूम मिळाली आपल्याला, ती म्हणजे इथे ही रूम आहे. ही एक रूम आहे. इथे पण त्या लोकांनी बेड टाकून दिलेत आम्हाला. 4-5 जण आरामात झोपू शकता.
तर इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंट नंतर डायरेक्ट तिथे बीच ॲक्सेस मिळतो तुम्हाला. तर हा आहे पाथनेम बीच आणि हे पूर्ण शॅक्स लागतात इकडे. सीझनमध्ये गोव्याला आलो आहे आम्ही आणि गर्दी नाही आहे इथे. म्हणजे सगळी गर्दी जी असते ना ती बागा बीच, कलंगूट बीच, नॉर्थ गोव्यालाच असते. इथे अजिबात नसते. क्लीन, सगळ्यात क्लीन बीच आहेत. क्लीन. तुम्ही जर इकडे कुठे येत असाल तर मी तुम्हाला सांगू इथे कुठे घाण करू नका, कचरा टाकू नका कुठेच, कारण की हे खूप क्लीन ठेवतात बीचेस. तुम्ही बघू शकता थोडा पण कचरा नाही आहे इथे. आणि आम्हीच आहे हो तिथे, जास्त कोण नाही. आता आपण आलो आहोत गालगीबागा बीचला, म्हणजेच टर्टल बीचला. लास्ट टाइम जेव्हा आम्ही गालगीबागा बीचला आलो होतो त्यावेळेचे थोडे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा आम्हाला इथे टर्टल्स बघायला मिळाले होते. इथे टर्टल नेस्टिंग करतात फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले. तर आता पण नेस्टिंग आहे आणि ती एप्रिलमध्येच बघायला मिळते, एप्रिल मे मध्ये. तर तुम्ही साऊथ गोव्याला येणार असाल ना तर पाथनेमवरून हा गालगीबागा बीच आहे ना तो फक्त 5 किलोमीटरवर आहे. टर्टल्स जेव्हा बाहेर येतात अंड्यातून ना त्या वाळूमधून वरती येतात हळूहळू, आणि जसे येतात त्याच दिवशी समुद्रामध्ये सोडून देतात. बिकॉज त्या कावळे वगैरे खाऊ नये किंवा तिथे कुत्रे वगैरे असतात त्याच्यामुळे. जस्ट 2 मिनटं अगोदर त्यांनी टर्टल्स काही सोडले 4-5. ठीक आहे, चालेल, अजून असतील तर बघायला मिळतील आपल्याला. फक्त इथे शॅक्स नाही आहेत त्यामुळे तुम्हाला या बीचवर काही खायला आणि प्यायला मिळणार नाही. कलर्स भारी आलेत, मोबाईलमध्ये कदाचितच दिसतील. हो वाटतं. इकडे आपण आतमध्ये राहतोय. हे पपयाज म्हणून आहे, आपला बीचला लागूनच आहे. आणि हे शॅक्स आहे त्यांचे. नाईट व्ह्यू आहे ते मस्त, रात्री बसायला एक नंबर आहे. पाथनेमची नाईट लाईफ ही आहे आणि याचसाठी मी सांगतो तुम्ही साऊथ गोव्याला या. पीसफुल आहे. हे जर तुम्हाला जर पार्टी करायची असेल तर तुम्ही नॉर्थ गोव्याला जाऊ शकता. आणि तिथे प्रत्येक शॅक्सचे स्वतःचे DJ आहेत आणि आवाज एवढा बेकार असतो त्यांचा. हे रोमॅन्टिक पण आहे, पीसफुल आहे पण आहे, एक नंबर आहे. गर्दी नाही आहे अजिबात. तुम्ही बघा इथे, आणि कडक आहे शॅक्स वगैरे इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि पाथनेम बीच जवळच राहतोय आपण. आणि तिकडच्याच एका चाय शॉपमध्ये आपण आलो आहे तिथे नाश्ता करायला. इकडे काही गोष्टी फेमस आहे, जसं हे केळ्याचं आहे, बन बोलतात, बनसारखं बन पाव. समोसे घेतलेत आम्ही. हे ऑमलेट पाव आहे. तर हा पाव फक्त इथेच मिळतो. असं भारी वाटतं एकदम, एवढा मोठा आहे बघा. चाय लवर्स, तर आता आपण भर दुपारच्या 12 वाजताच्या उन्हात आलो आहे बटरफ्लाय बीचला. आतमधला रोड थोडा कच्चा रोड आहे त्यामुळे बाईक आणताना सावकाश. जवळच बाईक पार्क केली, तिथून हा 5 मिनिटाचा रस्ता आहे चालायचा. आमचा प्लॅन होता सकाळी लवकर उठून यायचा, पण आम्ही उठलोच उशिरा. बीचचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. हा आहे बटरफ्लाय बीच. या बीचला तुम्ही बोटने पण येऊ शकता. पाथनेम आणि पॅलोलेम बीचवरून तुम्ही बोट बुक करू शकता. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो फर्स्ट टाइम तेव्हा 1000 रुपीजमध्ये मी आणि स्वप्नाली इथे आलो होतो. त्यात त्यांनी आम्हाला डॉल्फिन्स दाखवले होते, हा बीच दाखवलेला आणि टर्टल रॉक दाखवले होते.
12 वाजलेत, रखरखत ऊन आहे आणि त्या उन्हात आम्ही या बीचवर आलो आहे. पण ठीक आहे, थोडं थंड आहे पाणी वगैरे, मजा येते जरा. ऑप्शन नाही आपल्याकडे. हा बटरफ्लायचा शेप आहे त्याच्यामुळे याला बटरफ्लाय बीच बोलतात. आता वाजलेत 2. आपण पोचलो आहोत आता काबो द रामा बीच. काबो द रामा बीच म्हणजे एक फेमस इथे गेट आहे जे द केप गोवाज रेस्टॉरंट आहे त्याच्या एंट्रन्स आहे. तर मोस्टली तुम्ही बघितलं असेल तिथे जास्त करून फोटोज सगळे काढतात, तुम्ही इंस्टाला बघितलं असेल. आणि त्याची मेन एंट्री तिकडे आहे आणि हा एंट्रन्स आहे याचा. पुढचा व्ह्यू बघूया आपण. इकडचा व्ह्यू कडक आहे वरनी, क्लास वाटतं. हे खाली जे बघतात ते पूर्ण रेस्टॉरंट आहेत आणि स्टे आहे तिकडे द केप गोवाचा. आता आपण आलो आहोत पोला बीचवर. पोला बीच हा तुम्हाला बटरफ्लाय आणि काबो द रामाच्या मध्येच लागतो. पण आम्ही आधी काबो द रामाला गेलो कारण की इथून सनसेट बघायला मजा येते म्हणून. तिथे शॅक्स आहेत, तिथे तुम्हाला खायला मिळतं. तुम्हाला इथे कोला बीचजवळ पण स्टे मिळतात. इथे पण बीच हट्स आहेत, तिथे पण तुम्ही स्टे करू शकता. तिथे मोठे मोठे बीच हट्स आहेत वरती दिसत आहेत तिथे. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की कोला बीचमध्ये हे आतमध्ये आहे. रोड आहे तो 2 किलोमीटरचा, खूप खराब आहे, एकदम खराब आहे. एवढा मातीचा रोड आहे पूर्ण तो, खूप सांभाळून बाईक आणायला लागते. इथे कायाकिंग होते, तुम्ही ते येऊन कायाक करू शकता. तर कायाकचे रेट्स आहेत पर पर्सन 200 रुपये घेतात. कायाकसाठी आम्ही आता जात आहोत आणि आम्ही टीम टाईप केलेली आहे. मी आणि रोहन चाललो आहे आणि स्वप्नाली नाही आहेत आहे. समीर आणि अंकिता जातात आहेत. रोहन पहिल्यांदा जातात. हो पहिल्यांदा. तुम्ही पण पहिल्यांदा करतात. हो आता रोज रात्री मित्र आमचे होते आज प्लेन में चलाऊंगा, आज बोट में चलाऊंगा. ठीक है, पीछे मैं बैठूंगा. एक आम्ही फूड घ्यायला आलेलो इकडे पार्सल. तर त्यांच्याकडे उराक होते
इकडे अवेलेबल. काजूचीच असते, म्हणजे काजूचा जो बोंडा उरतो ना उरलेला त्याच्याने बनवलेली असते. पहिल्यांदा पितोय. गोव्याला आलो, उराग नाही पियालो तर टेस्ट तर करूया. काय झालं स्पायसीनेस आलाय आणि त्याच्यामध्ये त्याने लिमका पण टाकलाय ना, तर चांगलं लागतंय आणि त्याच्यात लिंबू पण मारलाय. कधी टेस्ट नाही केलेलं, टेस्ट करून बघूया. जसं जसं थोडीशी खाली खाली जाते तसं तसं त्याचा फ्लेवर कळतोय. ऍक्च्युली टेस्ट काय ती कळते. थोडी अशी हे पण आहे, कडवत पण आहे आणि हे पण लागतंय. अजून जसा ग्लास अजून खाली खाली जाईल तेव्हा कळेल की आपल्याला नक्की काय होतंय. म्हणजे ती खाली होईल आणि आपण वर. आता आपण निघालोय पॅरालिम बीचला. थोडी खरेदी करायची आहे, ते खरेदी करूया आणि मग 2:40 मडगावला ट्रेन आहे. सो 1 तास तरी पाहिजे तिथे पोचायला आणि अर्धा तास लवकर तरी पोचलं पाहिजे. पॅलोलिमला आल्यानंतर जर काही शॉपिंग करायची असेल तर ही पूर्ण स्ट्रीटवरती तुम्हाला शॉपिंग करायला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. कपडे, बॅग्स, ज्वेलरीज या लेनमध्ये तुम्ही घेऊ शकता. ए बाय, निघा आता. मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवतो. शॉर्ट जर्नी आपली झाली आहे गोव्याला. म्हणजे 3 दिवसाचा प्लॅन, 2.5 दिवसाचा प्लॅन बोलू शकता. पण टोटल खर्च पर हेड, तिकीट, ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं पकडून खाणं पिणं स्टे वगैरे आज 800 का 6000पर्यंत खर्च झाला आहे पर पर्सन. तर हा प्लॅन तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा आपल्या अशाच ट्रॅव्हलिंग व्हिडिओज. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.